नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि पावसाला जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात नाही झाली. एक चांगला पाऊस आला जेणेकरून धरणात प्यायच्या पाण्याची सोय झाली, परंतु जेव्हा शेतीबद्दल आपण विचार करतोय त्यावेळी जर तुम्ही सर्व शिवारात बघितलं तर कुठं ना कुठं पिकं स्ट्रेसमध्ये आहेत. पाण्याची गरज आहे, पण पाहिजे तसं पाणी मिळत नाही आहे, तर पाहिजे तसा पाऊस होत नाही आहे, किंवा जे तापमान मध्येच वाढलं होतं मागच्या आठवड्यात, त्याच्यामुळे कुठं ना कुठं पिकं आता घाम काढायला चालू झाले. आणि अशा परिस्थितीमध्ये स्ट्रेस नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण आपल्या पिकात उत्पन्न काढू शकू. नाहीतर काय होईल की आपली जी पिकं आहेत त्याची वाढ होणार नाही आणि आपल्याला पाहिजे असं उत्पन्न येणार नाही. आणि म्हणूनच आजचं ह्या विषयावर चर्चा करायला तेजस आपल्यासोबत आहे. नमस्कार. जर तुम्ही लोकशिवारच्या चॅनलला अजून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून हा जो वेळ आहे, ही जी कठीण परिस्थिती आहे, अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण कसा मार्ग काढू शकतो ह्यावर आपण जास्तीत जास्त चर्चा करणार, जेणेकरून कमी खर्चामध्ये आपलं उत्पन्न आपल्याला शाश्वत ठेवता येईल आणि याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल या विषयावरती आपण बोलणार आहोत. तर तेजस, जसं तुम्ही बोलले की सुरुवातीला थोडासा पाऊस चांगला आला जूनच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये, बरोबर, आणि शेतकऱ्यांनी पेरण्या पण केल्या, पण बरोबर. पाऊस सर्वदूर झालेला नाहीये. तो पण तो काही ठिकाणी झालेला आहे. आणि अल निनोचा जो प्रभाव आहे तर तो असाच आहे की पाऊस काही ठिकाणी होईल, काही ठिकाणी होणार नाही. जेव्हा होईल त्यावेळेस अनियमित होईल. गेल्या आठवड्यात काही जालना किंवा संभाजीनगर, पुण्याच्या काही भागामध्ये ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस लक्षात यायचं की प्रवासात 7-8 किलोमीटर पाऊस आहे, परत पुढे पाऊस नाही. बरोबर. म्हणजे तो सुद्धा पॅचमध्येच, आत्ता सुद्धा जो पाऊस होतोय तो पॅचमध्ये होते. तर ज्या ठिकाणी पॅचमध्ये पाऊस होतोय त्या शेतकऱ्यांना वरदान म्हणलं तरी चालेल असा पाऊस आहे. पण ज्या ठिकाणी बिलकुलच नाही किंवा जिथं फारच तीव्रता कमी, तर अशा ठिकाणी पिकांना तुम्ही म्हणले तसं स्ट्रेस किंवा ज्याला आपण ताण म्हणतो, ताणातूनही वाचवायचे. आणि त्या पिकांमध्ये बाकी कीड रोग व्यवस्थापन असेल किंवा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल किंवा खास करून तणनाशकांचा आता जी कालावधी, तर तो इथं साधणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने नियोजनावर चर्चा म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये बोलू शकतो. बरोबर. आता जेव्हा आपण ह्या सगळ्या स्ट्रेस कंडिशनचा विचार करतो तेव्हा पिकं कुठली कुठली आहेत त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिल्यांदा जे महत्त्वाचं पीक आहे ते कपाशी आहे. त्याच्यानंतर सोयाबीनमध्ये पण तीच परिस्थिती आहे. जे कुठलं सोयाबीन जर्मिनेशन झाल्यानंतर जे शिल्लक आहे त्या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी स्ट्रेस बघतोय. उन्हाची ताप वाढली की तिथं सोयाबीनवर त्याचा फटका बसतोय. त्याच्यानंतर जी बाकीची पिकं आहे, उडीद असेल, मूग असेल किंवा तुरीसारखं पीक आहे, अशा ठिकाणी सुद्धा आहे. आणि जी बाकीची जी भाजीपाला पिकं आहेत, तुम्ही उदाहरण घ्या टोमॅटो सारख्या पिकावर किंवा बटाट्यासारख्या पिकावरती किंवा जर मिरचीसारखं पीक आहे, अशा सर्व पिकांवरती आपल्याला ह्यावर्षी स्ट्रेस दिसतोय. आणि एक 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 पिकावर आपण चर्चा करू, जेणेकरून जे आपल्या वेगवेगळ्या पिकाचे शेतकरी आहेत त्यांना प्रत्येक पिकासाठी काय करायचं ह्याच्याबद्दल आपल्याला सूचना देता येतील आणि त्याचा त्यांना फायदा होईल. तर तेजस, कपाशीमध्ये सगळ्यात आधी काय करावं लागणार? कपाशी पिकामध्ये, आता कपाशीमध्ये तणनाशकांचा फारसा उपयोग होत नाही, तर आंतरमशागत कपाशीमध्ये केली जाते. तर आत्ताचं पावसाची परिस्थिती, जर जमिनीमध्ये ओल माफक असेल तर आंतरमशागत करणं टाळलं पाहिजे. कारण जर आंतरमशागत करायला गेलं तर आहे ती सुद्धा ओल कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कपाशीमध्ये पहिलं काम, जे आंतरमशागत आपण जर टाळू शकलो, आणि कपाशीला असं आहे की जोपर्यंत बागीच्या गळफांद्या फार वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला आंतरमशागतीला वाव आहे. तर पुढचे 8-15 दिवस जर चांगला पाऊस नसेल तर आपण ती आंतरमशागत कपाशीत टाळली पाहिजे. कपाशीमध्ये आता ज्यावेळेस पावसाची परिस्थिती असते त्यावेळेस हिरव्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असतो. पण पावसाची परिस्थिती नसेल, कोरडं हवामान असेल, तर पांढरी माशी आणि फुलकिडे यांची समस्या आपल्याला जाणवू शकते. तर त्या अनुषंगाने फवारणीचं नियोजन घ्यायचे. हिरव्या तुडतुड्यासाठी चालणारे जे काही फवारे, जसे की थायमिथोक्झाम असेल किंवा फ्लोनिकॅमिड सारखे असतील, तर ते आपण वापरत असतो. पण फुलकिड्यांसाठी हे फवारणी चालत नाही. फुलकिड्यांसाठी आपल्याला इमिडाक्लोप्रिडचा वापर केला पाहिजे किंवा डेल्टामिथ्रिन असेल, लॅम्बडासायलोथ्रिन असेल, तर यासारख्या घटकांचा आपण उपयोग केला पाहिजे. हे झालं कपाशीच्या बाबतीत. कपाशीला पाते लागेपर्यंत आपल्याला काय म्हणतो ना, जे खतांचं नियोजन आहे तर ते आपण करू शकत नाही. कारण का, तर तेवढी जमिनीत ओल नाही. मग आपण त्याच्या ऐवजी फवारणीद्वारे, जे की 19-19 सारखं वॉटर सोल्युबल असेल किंवा 13-40-13 सारखं असेल, या विद्रव्य खतांचा उपयोग आपण मला वाटतं जर केला फवारणीतून, तर कपाशीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे तर ते आपण सांभाळू शकतो. आणि त्यामध्ये कधी
आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा उपयोग करू शकतो, कधी मॅग्नेशियम सारख्या घटकांचा उपयोग आपण करू शकतो. बरोबर. आणि जसं तेजसने सांगितलं, की ह्या वर्षीचं जे वातावरण आहे ते दरवर्षीपेक्षा कोरडं जास्त आहे हो. आणि टेम्परेचर जर तुम्ही रेंज बघितली साधारणतः तुमच्या भागातली, दरवर्षीपेक्षा साधारणतः 1-2 डिग्री टेम्परेचर जास्त आहे. जास्त आहे. ज्याच्यामध्ये रात्रीचं टेम्परेचर सुद्धा जास्त आहे आणि बरोबर. दिवसाचं पण जास्त आहे. आणि अशा वेळेला मित्रांनो, पांढरी माशी हा सगळ्यात मोठा हेडेक ठरू होऊ शकतो. हम्म. आणि त्याची सुरुवातीपासून तसं जर नियोजन केलं तर आपल्याला त्याच्यामधून फायदा मिळेल. अन्यथा जेव्हा पिकं मोठी होतील आणि त्याच्यानंतर पांढऱ्या माशीचा अटॅक जर जास्त झाला तर तो कंट्रोल करणं फार अवघड होऊन बरोबर. जाईल. आणि त्याच्यामुळे जसं तेजसनी जे आधी घटक सांगितले त्याच्याबरोबर जर तुम्ही निंबोळी अर्काचा जर वापर केला तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा मिळू शकतो. कारण निंबोळी अर्क जो आहे तो अंडीनाशक आहे बरोबर. आणि जी काही पांढरी माशीची अंडी असतील त्याला ते डॅमेज करेल आणि जी काही त्याची पुढची सायकल येणार आहे, त्याची जनरेशन येणार आहे, त्याला थांबवायला ती मदत करेल. आणि म्हणून ह्या वातावरणामध्ये पांढरी माशी हा एक सगळ्यात मोठा एक धोका आपल्या पिकासाठी होऊ शकतो आणि त्याला कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. बरोबर. तेजस, कपाशीमध्ये मी समजू शकतो की लोक तेवढ्या बाबतीत फवारण्या करतील हो. किंवा तेवढा प्लांट पॉप्युलेशन कम्पॅरेटिव्हली कमी आहे. पण आता जसं सोयाबीन सारखं पीक आहे त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? सोयाबीन पिकामध्ये कसं आहे की शेतकरी एकतर आंतरमशागत फार कमी करतात, बरोबर. कोळपणी वगैरे केली तर, बरोबर. परंतु जास्त करून शेतकऱ्यांचा जोर हा तण नियंत्रण हे जे काही रासायनिक पद्धतीने त्यावर असतो. बरोबर. तर सोयाबीनमध्ये मला असं वाटतं की आज पावसाची परिस्थिती कमी आहे, पाऊस मर्यादित आहे, तर अशा परिस्थितीमध्ये उलट तणांचं नियोजन वेळीच करणं फार गरजेचं बरोबर. आहे. कारण का तर तण तुमच्या पाण्याची, जागेची आणि अन्नद्रव्याची स्पर्धा पिकासोबत बरोबर. करत असतं. मग जर समजा तुम्ही तण नियंत्रण जर वेळेच नाही केलं तर आहे ते पाणी सुद्धा खेचण्याचं काम बरोबर. ही तण करतील. म्हणून तणांचं व्यवस्थापन वेळीच केलं पाहिजे. आता तण नियंत्रणासाठी दुसरं एक समस्या येते सोयाबीन पिकामध्ये. सोयाबीन असेल, मूग असेल किंवा उडीद असेल, आपण सांगतो की जमिनीत चांगली ओल असावी आणि मग तणनाशकाची फवारणी करायची. बरोबर. पण जर पाऊस फार कमी असेल, मर्यादित असेल किंवा काही ठिकाणी अगदी नसेलच, तर तशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला तणनाशक फवारायचे तर सकाळी लवकर आपण फवारणी करू शकता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तणनाशकामध्ये बरेचसे जे तणनाशक आहे, तुम्ही बाजारात पॅराशूट असेल किंवा परशूट सारखं असेल, ओडीसी सारखे तणनाशक असेल, ज्यामध्ये अन्नद्रव्य म्हणजे अमोनियम सल्फेटचा पॅकेट मिळतं, ते जर असेल तर योग्य. ते जर नसेल तर आपण अतिरिक्त त्याच्यामध्ये साधारण 1% युरिया किंवा 1% अमोनियम सल्फेट म्हणजे 100 लिटर पाण्याला 1 किलो अशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो. कारण का तर जमिनीत बिलकुल ओल नाही, तण निस्तेज आहे, तणनाशक मारल्यानंतर ते तणांकडून खेचलं जाणार नाही. त्यासाठी आपण अन्नद्रव्य दिले. अन्नद्रव्य दिल्यामुळे काय होईल, तण काय होईल, सक्रिय होईल आणि जे अन्नद्रव्यासोबत जे तणनाशक आहे तर त्याचा म्हणजे रसायनाचा जो काही खेचून घेण्याचं काम आहे ते तण करतील. तर सोयाबीन पिकामध्ये पहिलं काम हे केलं पाहिजे. आणि जसं कपाशीला आपण धोका पाहिला पांढऱ्या माशीचा किंवा थ्रिप्सचा, तसं सोयाबीनमध्ये सुद्धा रस शोषक किडी फार कमी असतात. थोड्याफार प्रमाणात मावा कीड फार कमी प्रमाणात असते. पण जर कोरडं वातावरण मिळालं तर कदाचित तिथेही पांढरी माशी येऊ शकते. त्यामुळे तिथं ॲसिटामाप्रिड सारखे जे काही स्वस्तातले घटक आहेत तर त्याचा उपयोग करून, किंवा जसं तुम्ही मगाशी निंबोळी अर्कचा उल्लेख केला, तर हे घटक जर वापरले अळीच्या औषधासोबत, म्हणजे जे अळीनाशकासाठी आपण घटक वेगवेगळे वापरतो, इंडॉक्साकार वापरतो किंवा इमामेक्टिन बेंझोएट वापरतो, तर त्यासोबत आपण हे निंबोळी अर्क किंवा ॲसिटामाप्रिड याचा उपयोग करून पांढऱ्या माशीचं व्यवस्थापन सोयाबीन पिकामध्ये करू शकतो. बरोबर. तेजसनं जसं सांगितलं की सोयाबीनमध्ये आपला तणनाशकाचा वापर करायचा. पण तेजस, अशा परिस्थितीमध्ये तणनाशक जेव्हा आपण फवारतो तेव्हा पिकाला शॉक लागतो. आणि जर पहिल्यांदा दुष्काळ आणि त्यात 13वा महिना जर पिकाला जर शॉक लागला तर त्याच्यातनं रिकव्हरी कशी झाली पाहिजे? एकतर शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस तुम्ही तणनाशक निवडता तर तणनाशकाची निवड हे सिलेक्टिव्ह प्रकारातले म्हणजे निवडक प्रकारातील तणनाशक आहे, जे मी उल्लेख केला. इमेझाथायपर असेल, इमेझामॉक्स असेल किंवा जे बाकीचं आपल्याकडं हॉटशुअर किंवा आयरिस नावाचं तणनाशक आहे किंवा फ्लुसीफेक्स नावाचं तणनाशक आहे. तर ही सगळी सोयाबीनसाठी रिकमेंडेड तणनाशक. तर तुम्ही निवडक प्रकारातील निवडली तर शॉक लागण्याची भीती ही फार कमी. बरोबर. आता याच्या दुसरं काम, तुम्ही प्रमाण योग्य जर निवडलं, म्हणजे तुम्ही जर पॅराशूट निवडताय तर 400 मिली एकर आहे, तुम्ही जर ओडीसी निवडताय तर 40 ग्रॅम एकर आहे, तर ते प्रमाण तुम्ही जर योग्य ठेवलं तर शॉक लागण्याची शक्यता फार कमी आहे. आणि त्याच्या जोडीला जर लांब पानाचं गवत असेल तर तुम्ही टार्गा सुपर देताय किंवा व्हीप सुपर देताय, तर त्याचंही प्रमाण साधारणपणे व्हीप सुपर असेल तर 250 मिली आहे आणि टार्गा सुपर असेल तर 400 मिली एकरी. तर हे प्रमाण जर योग्य ठेवलं तर कुठलाही शॉक पिकाला लागणार नाही. पण जर समजा असं झालं, जसं तुम्ही उल्लेख केला की पाण्याचं किंवा पावसाचं प्रमाणच खूप कमी,
त्यामुळे ही शक्यता असू शकते. या शक्यतेमध्ये आपण आयरिस किंवा फ्लुसिफेक्स याला तर टाळलंच पाहिजे. जिथं पाऊस पाणी कमी आहे तिथं आयरिस फ्लुसिफेक्सचा वापर आपण यावर्षी करू नका. आपण त्याऐवजी ओडिसी किंवा परशूट किंवा पॅराशूट जे आहे, तर त्याचा उपयोग करा. नवीन मार्केटमध्ये ॲमोरा नावाचं जे तणनाशक आहे तेही बाजारात नवीन आहे. थोडेसे नवीन तणनाशक निवडले की तणांचं व्यवस्थापनही चांगलं होतं, तर त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. पण मला वाटतं हे वर्ष प्रयोग करण्याचं नाही. जे आपलं पारंपरिक ज्यांनी आपल्याला आतापर्यंत रिझल्ट दिले त्याच्याकडे आपण जावं. आणि जो स्ट्रेस येईल, समजा तणनाशक मारल्यानंतर पीक निस्तेज जर झालं तर त्याला रिकव्हर करण्यासाठी तणनाशकाच्या फवारणीनंतर 8 ते 10 दिवसांनी आपण विद्राव्य खत 19-19-19 1 ते 2 ग्रॅम फक्त, त्याच्या जोडीला सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर हे जे घटक आहेत तर ते 1 ग्रॅम फक्त, आणि त्यासोबत समुद्री शेवाळ अर्क जे की ताण कमी करण्याचं काम करतं, त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. बरोबर आहे तेजस. आणि ह्याच्यामध्ये जे तेजसने सगळ्यात महत्वाचं जे सांगितलं की जे आपल्या तणनाशकाचं प्रमाण आहे, मला माहिती आहे की वर्षानुवर्षाचा आपला अनुभव आहे. 2 मिली दिल्यावरती रिझल्ट येत नाही म्हणून आपण 2.5 करतो, 2.5चं 3 करतो, 3चं 4 करतो. पण ह्या वर्षी तसं करू नका. पहिल्यांदाच जमिनीत पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि आपण जर प्रमाण जर वाढवलं तर त्याचा साईड इफेक्ट जो आहे, रिॲक्शन जी आहे ती पिकावर येऊ शकते. त्याच्यामुळे प्रयत्न करा की जो काही रेकमेंडेड डोस आहे, जो काही कंपनीने किंवा जो शास्त्रज्ञांनी सांगितलेला डोस आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच डोसने आपण स्प्रे घेतला पाहिजे. तेजस, हे झालं तणनाशकाच्या बाबतीत, कारण ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे सोयाबीनमध्ये, उडीदमध्ये किंवा मुगामध्ये. पण जो काही येणारा स्ट्रेस आहे, मला वाटतंय की आता पेरणी झाल्यानंतर तसा पाऊस नाही कुठं पडलेला. थोडीफार एखादी जर सर आली असेल तरच तेवढं पाणी मिळालंय. पण अशा परिस्थितीमध्ये पुढच्या स्टेजला जाण्यासाठी, आता मला वाटतं सोयाबीन पेरून आपली साधारणतः 20-21 दिवसाची सोयाबीन झालेली आहे, पण पुढच्या स्टेजला जाण्यासाठी, त्याला फांद्या चांगल्या निघण्यासाठी, त्याला चांगली वाढ होण्यासाठी, अशा परिस्थितीसाठी काय फवारणी घेतली पाहिजे किंवा कसं मॅनेज केलं पाहिजे? पिकावर जो स्ट्रेस येतो ना, तर तो स्ट्रेस जो जैविक अजैविक या 2 पद्धतीने येऊ शकतो. म्हणजे कीड रोग फार वाढले तर स्ट्रेस येतो, किंवा पाऊस जास्त झाला, कमी झाला, थंडी जास्त झाली किंवा उन्हाळा वाढला तर तणाव येतो. जसं आपल्या माणसांवर पण वातावरण बदलाचा ताण असतो आणि मग त्यातून आपण कधी कधी आजारी पण पडतो, तसंच पिकांचे. मग तो ताण येऊ नये यासाठी जे अन्नघटक काम करतात त्यामध्ये नत्र, पालाश हे 2 मुख्य अन्नद्रव्य. त्याच्या खालोखाल जर तुम्ही दुय्यम मध्ये गेले तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आहे, हे त्याला एक मदत करतं. आणि त्याच्या पेक्षा कमी जे सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की झिंक असेल आणि फेरस, बोरॉन असेल, आणि सगळ्यात शेवटी समुद्री शेवाळे अर्क आणि सिलिकॉन यासारखे घटक या ताण किंवा जो स्ट्रेस आहे त्याच्यावर तो रिकव्हर करण्यासाठी मदत करतात. बरोबर. आता पिकाचा जो काही सध्याची परिस्थिती कमी पावसाची, त्यामध्ये आपण 2-3 टप्प्यामध्ये गेलं पाहिजे. एक तर आपण जे काही सिंचन करू शकतो तिथं संरक्षित केलं पाहिजे. म्हणजे बरेचसे शेतकरी कपाशी असेल तर एक आड एक सरीला पाणी देणं, म्हणजे दोन्ही झाडांना पाणी मिळतं, एक लाईन कोरडी ठेवतो, त्याला संरक्षित सिंचन म्हणू शकतो. दुसरं संरक्षित सिंचनचा अर्थ असा आहे की स्प्रिंकलरने आपण समजा स्प्रिंकलरने पूर्ण जमीन भिजवतो, तर जमीन न भिजवताना फक्त वरचा जो काही 4-5 इंचाचा थर आहे तेवढाच भिजवणं, म्हणजे 2 तास 3 तास वगैरे स्प्रिंकलर चालवणं, असं संरक्षित पाण्याची पद्धत करू शकतो. किंवा पाट पाणी ज्यावेळेस देतो त्यावेळेस पोच पाणी ज्याला आपण म्हणतो, तशा पद्धतीने पहिलं तर संरक्षित सिंचन दिलं पाहिजे. फवारणीद्वारे आपल्याला नत्र, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, त्याच्यानंतर सिलिकॉन आणि समुद्री शेवाळ अर्क याच्या आलटून पालटून फवारण्या घ्यायला पाहिजे. कारण का तर आज आपल्याकडे पाणी कमी, तर आपण फोकून खतं देणं हे टाळलं पाहिजे. ज्यावेळेस पाणी मुबलक असेल त्यावेळेस ती खतं द्यावी. रासायनिक खतांचा जो दुष्परिणाम आहे तर तो कमी पाण्यात जास्त होतो. बरोबर. सेंद्रिय खत ज्यावेळेस आधी नसेल वापरलं तर अजूनही पण आपल्याकडे जर सेंद्रिय खत उपलब्ध असेल, खास करून निंबोळी पेंड आहे, शेणखत आहे, गांडूळ खत आहे, तर यासारखी जी सेंद्रिय खत आहे तर ती आपण जमिनीत टाकणं गरजेचं आहे. तर विद्राव्य खतांचा स्प्रे, समुद्री शेवाळ अर्क, सिलिकॉनचा स्प्रे, सिंचन जे तर ते संरक्षित, आणि जे आपण खतांचं व्यवस्थापन करतो तिथं रासायनिक कमी करून सेंद्रिय खतं जास्त. अशा पद्धतीने जर आपण संतुलित व्यवस्थापन केलं तर ज्या पिकावर जो स्ट्रेस येणार आहे तो कमी येईल. आणि दर व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना म्हणत असतो की कमीत कमी खर्चामध्ये नियोजन करायचे, पण कदाचित हे वर्ष असं आहे की आपल्याला आता खर्च कमी करण्यापेक्षा आपलं पीक सांभाळणं किंवा उत्पादन शाश्वत घेणं हे फार गरजेचं आहे. कारण तुम्ही पाहताय सोयाबीनचे भाव बाजारात ज्यावेळेस सोयाबीन लागवड होती त्यावेळी जे भाव होते तेच भाव किंवा त्याहून कदाचित जास्त भाव आज आहेत. बरोबर. म्हणजे सोयाबीनचे भाव टिकणार आहेत. बरोबर. डाळींचे भाव वाढणार आहेत. जेव्हा जेव्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती येते त्या वर्षी डाळींचे भाव वाढतात. म्हणजे तुमचं तूर असेल किंवा मूग असेल तर या पिकांकडे तुम्हाला खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण त्याचे भाव वाढणार आहेत.
तर अशा परिस्थितीने आपल्याला या भाववाढीचा फायदा होईल. त्यामुळे थोडंसं खर्चामध्ये आपल्याला यावर्षी बचत न करता योग्य ठिकाणी जर खर्च केला तर उत्पादन आपल्याला नक्कीच चांगलं. बरोबर, बरोबर. आणि आता ही जी पिकं झाली ही आपली जास्त क्षेत्रावरची हो, पिकं आहेत. हो. जसं की समजा जे आपले शेतकरी आहेत, सोयाबीन आपण ठोक पूर्ण आपल्या बरोबर. क्षेत्रात लावलंय किंवा कपाशी लावलेली आहे. पण आता जी पिकं आहेत जसं की टोमॅटो झालं हो. किंवा मिरची झालं, ह्या पिकांना आता फार मोठं चॅलेंज आहे. कारण जर मिरचीसारख्या पिकावर जर बघितलं हं. तर व्हायरसचा अटॅक वाढायला लागलाय. हं. थ्रिप्सचा अटॅक वाढायला लागलाय आणि बरोबर. त्याच्यामुळे कुठं ना कुठं त्याच्या उत्पन्न खर्चावरती उत्पन्न खर्च वाढतोय आणि उत्पन्न कमी व्हायची चान्सेस जास्त आहेत. आणि ज्यावेळी ही जी भांडवल जास्त लागणारी पिकं आहेत, ज्याच्यामध्ये जास्त भांडवल लागतं आणि जेव्हा उत्पन्न येत नाही, अशा परिस्थितीमध्ये अशा पिकांमध्ये स्ट्रेस कसा मॅनेज करायचा आहे? या पिकांमध्ये बहुतांशी पिके ठिबकवर आहेत. बरोबर. त्यामुळे ठिबकचं नियोजन आपण करू शकतो. हं. ठिबकचं जे परत एकदा सिंचित जे करायचंय तर ते संरक्षित करायचं म्हणजे फार जास्त मोठ्या प्रमाणात पाणी बरोबर. द्यायचं. त्याच्यानंतर व्हायरसची जी समस्या तुम्ही बोलले तर त्याला यायला कारणीभूत रश किडी. बरोबर. तर सगळ्याच फवारण्या आपण कीटकनाशकांच्या फवारणी न करता काही ड्रेंचिंगद्वारे म्हणजे इमिडाक्लोप्रिड सारखा घटक असेल, थायमिथोक्झाम सारखा घटक असेल, क्लोथिनिडेन सारखा इन्सेक्टिसाइड असेल, जे ड्रेंचिंगनी फार चांगलं रिझल्ट देतं त्याचे आपण ड्रेंचिंग करू शकतो, जेणेकरून पिकामध्ये रश कीड कमीत कमी राहील. बरोबर. आणि सेंद्रिय खतांचा किंवा जैविक जी खतं आहेत तर ती इथं आपण स्लरीच्या माध्यमातून असेल किंवा ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून द्यावीत. जे आपण सिलिकॉन किंवा समुद्री शेवळे अर्क सांगतो तर ते सर्वच पिकांना लागू आहे. ताण कमी करण्यासाठी समुद्री शेवळे अर्क आणि सिलिकॉन आलटून पालटून जर फवारणीमध्ये आपण ठेवलं तर या पिकांवरचाही ताण आपल्याला कमी करण्यास मदत होईल. बरोबर, बरोबर. आणि मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून एकच आपल्याला करायचं आहे. जर ह्या वर्षी आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल हो. तर कुठं ना कुठं आपल्याला झाडाचा स्ट्रेस कमी करायचा आहे. हो. कारण जर स्ट्रेस कमी केला तरच ते झाड त्याच्या जे पोटेन्शियल आहे, जे त्याचं जेनेटिकल पोटेन्शियल आहे त्या तिथं पोहोचू शकेल आणि त्या पद्धतीचं उत्पादन देऊ शकेल. रात्र वैराची आहे, पण जर आपण एकत्र राहून जर काम केलं, व्यवस्थित काम केलं तर आपल्याला त्यातनं मार्ग निघू शकतो. आणि म्हणूनच जर तुम्ही आतापर्यंत लोकशिवारचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या शेतकरी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं, ते स्ट्रेसचं कसं नियोजन करायचं त्याच्यावरती त्यांना माहिती मिळेल आणि त्यांचं जे उत्पादन आहे ते त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कुठं ना कुठं मदत होईल. मला वाटतंय आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पण अशाच माहितीसाठी तुम्ही आमचे बाकीचे व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत धन्यवाद.